जरा ब्राईट आणि फ्रेश कलर्स दाखवा ना. ऐका ना, मी कुठल्याही दुकानात जातो, 2 शर्ट उचलतो, त्यातला एक विकत घेतो आणि 2 मिनिटात दुकानाच्या बाहेर पडतो. तुम्ही जवळजवळ अख्खं दुकान खाली काढलंय. हो, म्हणजे आपल्याला हवंय ते सापडेपर्यंत शोधतच राहणार मी. अहो, पण हे सगळं काय चाललंय? तयारी कसली? पट्या, गेल्या 22 वर्षात तू तिला किती वेळा भेटलास? 0. एक्झॅक्टली. सो 22 वर्षांनी जर तिच्या समोर जाणार आहेस तर असा जाणार आहेस? अवतार बघ तुझा. येते बघ, अवतार बघ तुझा. अहो, तुम्ही मला एकदम असं बाद केल्यासारखं काय बोलताय? एवढा वाईट दिसतो का मी? नाही नाही पट्या, अजिबात वाईट दिसत नाहीस तू. आणि इतकी वर्ष पूर्ण घराची जबाबदारी घेऊन, सगळ्यांची काळजी करून, मान खाली घालून नोकरी करून कसा पोक्त दिसायला लागलास तू. त्यात तुझे हे कपडे, ते त्यात अजून भर टाकतात. अरे 22 वर्षानंतर ती समोर आल्यावर तू कसा लाईव्हली, उत्साही दिसायला हवास. कॉलेजमध्ये होतास तसाच. त्यात खरी मजा आहे ना. अहो, ऐका ना. पट्या, हा घे, हा ट्राय कर. अहो, मी पांढरा रंग वापरत नाही. आता नसशील वापरत, कॉलेजमध्ये असताना वापरायचास. मला चांगलं आठवतंय कितीतरी व्हाईट शर्ट्स होते तुझ्याकडे. हो? मग छान दिसतात. बघ की घालून. हो हो हो, काय करतोयस? ट्राय कर जा. मिस अनामिका, हा, हे काय? बघा. साडी सेंटरची पावती. हो. 17/1/1998. 98. पण ते ही साडी सेंटरची पावती आहे. अहो, मलाच काय सांगताय? मीच दिले तुम्हाला. तिसरा क्लू. पण ते तुझे क्लूज म्हणजे ना भारी अवघड असतात. मला तर काही टोटलच लागत नाहीये. विचार तर करा. मिस अनामिका, ती साडी सेंटरची पावती काय असाही विचार करा. तुम्ही माझी अशी पंचायत करता ना मिस अनामिका. साधा माणूस आहे हो मी. असले भारीतले कपडे मी कधी वापरले नाहीयेत. आणि आता तुमची मदत मागायची म्हणजे हाँ बोल ना दादा. सचू, ऐक ना, कामात आहेस? मला सांग ना, हे एक मिनिट. हे बटन कसं उघडतात सचू? अरे काय आपलं नॉर्मल आपण काढतो तसं बघ ना करून. बघू. अरे मला काय माहिती दादा, मी तरी वापरले का असं कधी. ठीक आहे, मी बघतो.
प्रत्येक वेळी कशी गडबड करतोस तू सचिन? गेली आता नोकरी. कोणाशी बोलत होता? सॉरी मॅम, माझ्या दादाचा फोन होता. तो ऍक्च्युली काही इमर्जन्सी असल्याशिवाय करत नाही कॉल, म्हणून घेतला. पण ऑफिसच्या वेळेत नको होता फोन घ्यायला मी. सॉरी. तो तुझा दादा होता. हो. त्याला सांग ती बटन नाही कफलिंग्स आहे. पुढच्या बाजूला एक मोठं बटन आणि मागे छोटं. पुढून निघत नसेल तर मागच्या बाजूने काढ. हा बाजूला केलास ट्राय? हा मोठा होतोय. ओ असू दे, आपण अजून बघू. पट्या, या पावतीचं कोडं सांग ना. ही साडी तिने साडी डीला नेसली होती. साडी डे, या दुकानात तर मी पण गेले बरेच वेळा. पट्या, आठवलं, त्या वर्षी साडी डेला मी आणि माझ्या अजून 4 मैत्रिणी असा आमचा 5 जणींचा ग्रुप या दुकानात गेला होता साड्या घ्यायला. आणि त्याच साड्या आम्ही साडी डेला नेसल्या पण होत्या. आणि पावती तुझ्याकडे कशी काय आली? मग आता त्या मैत्रिणी कोण कोण होत्या ते आठवा. मला इतकंच आठवतंय की ती मी स्वतः दुकानात जाऊन घेतलेली माझी पहिली साडी होती, ब्लू कलरची. पुढे जाऊन मी तिचा राधासाठी ड्रेस शिवला. ऐका ना, ह्यातला कुठला तरी एक घ्या ना, कुठलाही घ्या आणि निघूया आता. जुईली भागवत. हा? येस, तुझ्या घराच्या आणि कॉलेजच्या मध्ये तिचंच घर होतं. तू ज्या वर्षी माउथ ऑर्गन वाजवलास त्या कार्यक्रमाचं अँकरिंग जुईलीने केलं होतं आणि तीच आम्हाला आग्रहाने त्या साडीच्या दुकानात घेऊन गेली होती. येस, जुईली भागवत. मला अजून 2 क्लू सापडले. तू म्हणाला होतास की तिचं लग्न झालंय, तर सगळ्यांना वाटत होतं की तिचं लग्न झालंय. पण ती आत्ताच सोशल मीडियावर आली आहे आणि ती सिंगल आहे. आणि हे कळल्याबरोबर तू लग्नासाठी तयार झालास. करेक्ट? मला इतकं भारी वाटतं ना पट्या. तुझ्यापेक्षा मलाच जास्त मज्जा येतेय. येस, जुईली भागवत, बरोबर ना? खांदे काय उडवतोस, सांग ना. आता रियुनियनला तिला सांगेन तेव्हा बघा. बरं, हा शेवटचा ट्राय करतोय, नंतर थांबूया. जुईली भागवत. बोल चित्रा. रेडी आहेस का तू? उल्कापात वगैरे, छोटीशी मुलगी आहेस का तुटणारे तारे वगैरे बघायला? चल. नाही, मला नाही बघायचं तुटणारे तारे वगैरे. चित्रे, फोन ठेव, मी काम करते. बाय. माहितीये मला उल्का वर्षा वगैरे होणार आहे ते. तुम्हाला कसं कळलं मी हेच सांगायला फोन केलाय? मला बरोबर माहिती असतं सगळं. त्या मुलीचं नाव सोडून बाकी सगळं बरोबर माहिती असतं. पट्या, हे आओ गच्चीत जा ना. बरं. पट्या, कसलं भारी आहे रे. मी पहिल्यांदा बघते उल्का वर्षा. काय सांगताय? पुढच्यापासून मी तुम्हाला नेहमी सांगते. म्हणजे वर्षात अनेकदा होतो उल्का वर्षाव. ते सगळं सोडा, आधी मागा पटकन काहीतरी.
खरंच खरं होतं का रे मागितलेलं? मला माहिती नाही, पण आपल्याला मागितलेलं मिळणार ही कल्पना एकदा मनात बसली ना की मग आपल्याला नक्की कळतं आपल्याला काय हवंय आणि आपण ते म्हणून मागायचं मान. पट्या गाणं वाजतंय का रे? हा, तुम्हाला कसं कळलं की हे हे गाणं वाजतंय? मला बरोबर कळतं सगळं. काही एवढं आहे तर कुठलं गाणं वाजतंय हे ओळखा. बघ हा, बरोबर ओळखेन मी. हा हा, बघूया. चांदनी कुछ का, रातनी कुछ सुना, तू भी सुन बेखबर, प्यार कर, ओ प्यार कर. आओ हे 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 होतं ना, म्हणजे ते हे म्हणजे तुम्हाला कसं कळलं? मी म्हटलं ना, मला बरोबर कळतं सगळं. आता सांग, काय मागितलंस? मी तिच्यासाठी काहीतरी मागितलं. माझं सोडा, तुम्ही काय मागितलं? मी पण तिच्याचसाठी मागितलं की तुमची लवकरात लवकर भेट होऊ दे आणि तिला अगदी तुझ्यासारखा मुलगा मिळू दे, असं मागितलं. मी पण हेच मागितलं. अरे क्या यार, चंदू सबसे पहले आ गया. काय अजून कोणाचा पत्ताच नाही. यार खरंच खूप बरं वाटलं तुला इतक्या वर्षांनी भेटून. काय सिरियसली यार, तुम्हाला सगळ्यांना बघून ना अक्षरशः बरं वाटलं. फॉर्मॅलिटी करू का प्लीज? त्यापेक्षा मला माझा ऑल टाइम क्रश कुठे आहे तेवढं सांगा. ऑल टाइम क्रश विसर आता. ताजी बातमी अशी आहे की तो आजच्या पार्टीमध्ये त्याच्या आयटमला फायनली प्रपोज करणार आहे. काय यार, माझं एकतर्फी प्रेम होतं त्याच्यावर. ही कशाला मध्येच टपकती आता? आता ते तू त्यालाच विचार, कारण त्याने आपल्या सगळ्यांना खास प्रपोज करण्यासाठी इथे बोलावलंय. हाय पट्या, इतने सालों बाद मिलकर भी मेरा दिल तोड़ने वाले हो तुम. यार हिची ओव्हर ऍक्टिंग थांबवा रे कोणीतरी. चाहते काय? ए, आला बघ तुझा ऑल टाइम क्रश. अरे
अजूनही तसाच आहेस रे, एकदम क्यूट. पट्ट्या तू अजूनही तसाच आहेस हा, एकदम क्यूट. बघ ना रे पट्या, सगळे मला त्रास देतात. ए काय रे तुला त्रास देत आहे? तिला अजिबात त्रास द्यायचा नाही. वा पट्या, हे सगळे म्हणतात ते खरं आहे? तू प्रपोज करणार आहेस? प्रपोज वगैरे करणार नाहीये, म्हणजे त्यांना सांगणार आहे की मी 20 वर्षांपासून ज्यांची वाट बघत होतो त्या तुम्हीच आहात. तुम्हाला सगळ्यांना मनापासून थँक्यू. म्हणजे माझ्या एका फोनवर तुम्ही सगळे इकडे आलात आणि मला तुमच्या सगळ्यांची मदत लागणार आहे. आता म्हणा पट्या, पण मला एक गोष्ट सांग, ही नक्की मुलगी आहे तरी कोण? ए सांग ना पट्या, सांग ना. अरे अरे कोण असणार? अरे हा एकाच मुलीवर फिदा होता, तेही मागच्या जन्मापासून. कोण रे कोण? अरे ती तर अरे मी सांगतो ना, मला माहितीये. अरे खड्ड्यात गेला माहीमचा हलवा, पट्ट्याची ऑल टाइम दीक्षितांची जलवा. ए बाबा काय करतोय? काय करतोय तू काय असतो? हम में तुम में कुछ तो है, कुछ नहीं है क्या, और कुछ हो जाए तो वही है क्या. मैंने न ये जाना कोई न पहचान. पट्या काय अनु, सगळं फुटेज तूच खातेस यार आमचं. नाहीतर आम्ही आपल्या रेस्टरूम मध्ये जाऊन मेकअप करून येतोय, इकडे येऊन बघावं तर काय, हे सगळे ठोंबे आपले तुझ्याकडेच बघत बसलेत. सोड ग, कॉलेजमध्ये तिलाच भाव होता आणि आताही तिलाच आहे. आपण कितीही मेकअप केला ना, आपल्याला काडीचीही किंमत नाही. आबा हा खरं बोलतो. काही जुईली, सगळ्यात जास्त भाव तर तुलाच होता. मला हे कधी ठरलं? पट्या सांगणार आहे ना, गेली 22 वर्ष कुणासाठी थांबलाय ते. इनफॅक्ट आज प्रपोजच करेल. काय पट्या? हा म्हणजे हे आता चुकून जर का ती मुलगी मी असेल ना, तर बिंदास प्रपोज कर बर का. नाहीतर माझं लग्न झालंय म्हणून मनातली गोष्ट मनातच ठेवू नकोस. अगं तुला काही लाज? अगं त्यात काय, मी थोडीच नवऱ्याला सोडून लगेच ह्याच्याबरोबर पळून जाणार आहे. पण किमान पट्यासारख्या क्यूट चॉकलेट बायचं प्रपोजल एन्जॉय तरी करू देत मला. काय रे पट्या, सही आहे का ती मुलगी? तुम्ही विचार करा ना, तुम्हाला क्लू दिलेत. विचार करा ना आदरार्थी. ओहो अनामिका जी, आजी सुनती हो. मी जरा आलो. मी पण आले. पट्या सांग ना, कोण आहे ती? मी 8:20 सगळ्यांसमोर त्यांना माझ्या मनातलं सांगणार आहे. तुम्हाला मी क्लू दिलेत, तुम्ही ओळखण्याचा प्रयत्न करा. आणि जर नाही ओळखलं तर 8:20 सगळ्यांना कळेल. पट्यागिरी अगदी भीतली याच्या अंगात.
देवा, आज तरी सौऱ्याला मनातलं सगळं सांगू दे रे बाबा, त्यात काहीच विघ्न नको.